नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची विधान परिषदेत महत्त्वाची घोषणा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत पहिलेच निवेदन सादर केले. राज्यात विकासासाठी कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत याविषयी सविस्तर माहिती दिली. राबवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे बचत गटांची नोंदणी ॲमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. सन्माननीय सदस्य श्री अरुणजी लाड यांनी महिलांच्या आरोग्य सेवा, शिक्षण आणि स्वच्छतेच्या सुविधांबाबत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. याबाबत मी सांगू इच्छिते की राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रभावीपणे कारवाई करत आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या अनुषंगाने माझे शासन लाडकी बहीण, लखपती दीदी योजनांमार्फत कारवाई करत आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्रीमती उमाताई खापरे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे वाढते योगदान अधोरेखित केले. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत असल्याचे नमूद केले आणि ही एक आनंदाची बाब आहे. एकात्मिक बाल विकास या योजनेमध्ये राज्यामध्ये पूरक पोषण आहार कार्यक्रमाच्या अंतर्गत बालके, गरोदर महिला, स्तनदा माता, कुपोषित बालके इत्यादींसाठी पोषक आहारांचा समावेश करण्यात आलेला आहे. महिलांच्या पोषण आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची गरजही त्यांनी मांडली. त्याबाबत शासन योग्य ती पावले उचलत आहे. सन्माननीय श्री अमोलजी मिटकरी यांनी महिला आयोग मजबूत करण्यासाठी रिक्त पदे भरणे, महिलांवरील अत्याचारावर कठोर कारवाई करणे, महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि महिलांच्या आरोग्य शिक्षणाच्या सुविधा वाढवण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती मी यापूर्वीच सभागृहाला दिली आहे. तसेच एकात्मिक बाल विकास योजनेमार्फत 1,10,664 अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून राज्यात गरोदर महिला, स्तनदा माता यांना पोषक आहार पुरवण्यात येत आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्री सचिनजी आहिर यांनी महिलांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचण्याची गरज अधोरेखित केलेली होती. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालय आणि सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. महिलांवरील औद्योगिक क्षेत्रामध्ये महिलांचे वाढते योगदान, तसेच अंगणवाडी सेविका, घरेलू कामगार, कोळीवाड्यातील आणि फेरीवाल्या महिलांच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधलेले आहे. याबाबत मी सभागृहाला सांगू इच्छिते की माझे शासन महिला, आर्थिक विकास महामंडळ, उमेद इत्यादींच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याची कारवाई करत आहे. तसेच घरेलू महिला कामगारांच्या बाबत शासन आग्रही आहे. आत्तापर्यंत जवळपास 5,000 महिलांना घरगुती भांड्यांचे संच वाटप करण्यात आलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना शासनाचा आधार मिळावा, तसेच मतिमंद मुलांच्या मातांना प्रशिक्षण देऊन सेविका म्हणून संधी देण्याची सूचनाही केलेली आहे. या सर्व सूचनांचा शासन गांभीर्यपूर्वक विचार करून आवश्यक त्या उपाययोजना नक्कीच करेल. उपसभापती तथा सन्माननीय सदस्या डॉक्टर नीलमताई गोरे यांनी राज्याच्या 4थ्या महिला धोरणासाठी सर्व विभागांनी प्रभावी कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. एकल महिलांच्या समस्यांवर राज्य शासनाने सर्वेक्षण करून विशेष उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी केलेली आहे. आदरणीय दादांनी सुद्धा एकल महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना संबंधितांना केल्या होत्या. याचा उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणात सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला होता.